शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा विनय नातू यांच्यावर टीका केल्याने गुहागर व दापोलीतील भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नेते नाराज व संतप्त झाले। त्यांनी याबद्दल रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला आणि एक पत्रकार परिषद करून माफीची मागणी केली। या दरम्यान राजेश पेंडल यांनी आपल्याला या संदर्भात काहीच कल्पना नाही, परंतु काही चुकीचं वक्तव्य केले असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो असे स्पष्ट केले। तर मुंबईहून खास प्रचारासाठी आलेल्या शिवसेनेच्या टीम मधले विपुल कदम यांनी आपण विनय नातू यांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे व प्रचाराच्या दरम्यानचा सगळा कार्यक्रमही ठरलेला आहे। आणि जर रामदास कदम यांनी वक्तव्य केले असेल तर आपण याबाबत बोलणार नाही, कारण हे सर्व वरिष्ठ पातळीवर प्रकरण हाताळले जाईल असेही स्पष्ट केले। तर सगळ्यांना नमस्कार। आज गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुम्हाला एक शॉर्ट नोटीसवर बोलवलं आणि तुम्ही सगळे आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। आज विषयच फार एक गांभीर्याचा आणि महत्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आस्थाच्या मार्गाकडे चाललेले आहेत अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल, आणि घेणारे मला वाटतं आपलेच पत्रकार बांधव होते मुश्ताक खान, आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का। तर ज्या पद्धतीने रामदास कदमांनी विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का, हे सुद्धा काहीतरी रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत, वयाने आहेत, अनुभवाने असतील, पण आज ते जे काय बोलतायत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं आहे। त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबियांनी काय रामदास कदमांना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानसोपचार तज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे। खरं म्हणजे मी अगोदरचं बोलणं काही एवढं मी मोठा नाहीये, पण 2009 पासून आम्ही सर्व जी मंडळी आहोत तुमच्या समोर सक्रिय राजकारणातली आहेत। आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट, अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार, 2009 पर्यंत डॉक्टर विनय नातू हे 16 वर्ष सततचे आमदार होते। 2009 ला डिलिमिटेशन झालं, डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी 70% भाग हा जुन्या मतदारसंघातला होता। त्यामुळे साहजिकच आहे ही युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची आणि विनय नातूंचीच होती। मग रामदास कदमांनी इथे काय आणलं हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता। खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही ह्याचा विचार रामदास कदमांना पाहिजे। याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळवी साहेबांना दिला। आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला, तुमचा पराभव कोणी केला? विनय नातूंनी केला, शिवसेनेने केला, भास्कर जाधवनी केला, वैभव खेडेकरनी केला, की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला? हेही सांगितलं रामदास कदमांनी स्पष्टपणे विषय केला पाहिजे। आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको, एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा आहे की जो खेड्यात पण दिसतो आणि जो गावात पण दिसतो आणि इतर ठिकाणी दिसतो। आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं तर मी कुठल्याही समाजाचा नाही की त्यांची कोणाची बाजू घेणार नाही किंवा कोणाला दुखावणार नाही,
पण का एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपलं राजकारण साधून घेता? खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती. विनय नातूंना पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता. तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गुहागर विधानसभामध्ये जर तुम्ही बघितलं असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचारात कोण आहे तर ती खेडमध्ये, चिपळूणमध्ये आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पार्टी. महायुतीला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाही. आमचं आजही हेच म्हणणं की ते महायुतीच विजयी झाली पाहिजे. आम्ही जेव्हा म्हणतो भाजपवाले की ते महायुती विजयी झाली पाहिजे ते मला असं हसून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कदमांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे. आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार, मीच मंत्री होणार, मीच पालकमंत्री होणार. आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून बुजून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखावली जात आहेत. आणि याच्यातून जर काही अघटित घडलं तर कोणीही महायुतीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहीत धरू नये किंवा जबाबदारी धरू नये. आणि याचे जे काय परिणाम आहेत हे नुसते गुहागरमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील, चिपळूणमध्ये पण होतील, रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील. खरं म्हणजे आपण ज्या नेता म्हणून येतो त्या नेत्याने काय पद्धतीत बोललं पाहिजे, काय पद्धतीत वागलं पाहिजे. तुम्ही जर म्हणताय की राजेश बेंडल यांना उमेदवारी मी दिली तर तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत. त्यांचा उमेदवारी फॉर्म भरताना कुठे नाही दिसलात. ज्या काय छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही. आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला. काय चाललंय तुमच्या दापोलीत? काय उत्तर द्याल दापोलीतल्या भाजपाला? आणि आम्ही जो 9 साल सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता, हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा. आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची काही पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे, आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे. नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कदमांचा 2009 सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक ठेवली नसती. काय खेळत आमच्या कार्यकर्त्याची तुम्ही हालत करताय, काय त्यांना वागणूक देताय, काय दापोलीमध्ये आहे, काय मंडणगडमध्ये आहे. म्हणजे आमचा एक खेडचा तालुका प्रमुख आहे ऋषिकेश मोरे, त्याच्या जीवाला धोका डायरेक्ट का तो भाजपचं काम करतो म्हणून. आणि अपेक्षा नाही माणसाकडून म्हणजे संतुलन बिघडल्यासारखंच वाटतं. रामदास कदम धडधडीत खोटं बोलतायत. एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे होते. रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे की तुम्ही विनय नातूंचा हात माझ्या हातात द्या, मी विनय नातूंना निवडून आणतो. 2022 साली आम्ही गणपती बघायला रामदास कदमांच्या निवासस्थानी गेलो होतो, तेव्हा पण अतिशय विषय चांगला आला. 2023 मध्ये आम्ही गणपती बघायला गेलो होतो तेव्हाही विषय चांगला आला. आणि नंतर तुम्ही पलटी मारताय. तरी आमचं काय म्हणणं आहे, चला आपल्याला उमेदवार द्यायच्या ना, आम्ही उमेदवार दिली, पक्ष आदेश देईल, महायुती आदेश देतो, आम्ही माहिती मानून आदेश मानून इथं काम करतोय. मग तुम्ही असा मिठाचा खडा का टाकताय की जसं तुम्ही 2019 ला म्हटला होता की अंदर की बात आहे, भास्कर जाधव मेरे साथ आहे. मग आताही तसंच नाही आहे ना, ही मला शंका येते ना. आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून, मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही, पण स्वतःची राजकीय पोळी भाजणारी जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम तर करत नाहीयेत ना. म्हणायलाच लागेल ना, म्हणायलाच लागेल तुम्हाला. विपुल कदम मला नको होता कारण तो येणार होता फक्त पैशाच्या जीवावर निवडून. विपुल कदम हे जर तुमचेच नेते आहेत आणि ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते, मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय? पैसेच वाटतोय ना. आता तुमचा मुलगा पैसेच वाटतोय ना इथे. मग का नाही विपुल कदमसाठी का नाही तुम्ही शिफारस केलीत? शशिकांत चव्हाण आहे, आज आयुष्य घालवलं तुमच्यासाठी. मध्ये चुकून भाजपचा व्हाया करायला आले होते, पुन्हा आपल्या मूळ घरात गेले, का नाही त्यांना दिलीत? आम्ही बेंडल साहेबाला उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही, महायुतीवर आमचा राग नाही, कुठल्याही अन्य माणसांवर आमचा राग नाही. पण रामदास कदम ज्या भाषेत बोलले ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो महायुतीवर होणार आहे. आणि त्याचा जो काय त्याची तुम्ही जबाबदार कोणाला तर ते भारतीय जनता पार्टीला धरू नका, कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाहात होती आहे आणि या महायुतीच्या प्रवाहातच आम्ही राहणार. पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि रामदास भाई यांचं काही साखरवटं नाही ना. आणखी पुढचा विषय आहे ना, बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगायला पुन्हा मोकळे की बेंडल साहेब, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांतर इथे कुणबी समाजाच्या कोणी निवडून येऊ शकणार नाही,
पुन्हा तुम्ही सांगणार इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणे झाला, आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचा, यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय. मी आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी. एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला, दुसऱ्या मुलग्याला इथे आमदार करायचा. आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भानगडी लावायची आहेत. तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता. काय गरज आहे तुम्हाला? एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठे चालत नाही. बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना, ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे आहेत. हा इतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सामान्याने पालकमंत्री आहेत. होय, पालकमंत्री कार्यसम्राट आहेत, काम चांगलंच करतायत. आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच म्हणणार. पालकमंत्र्यांनी दिले, उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रितरित्या प्रयत्न असू शकतो. आणि काय यांना विपुल कदम नको, यांना शशीबाई नको, यांना आता राजेश बेंडल नको. का नको? तर आपल्या मुलग्याला त्यांना कोणीही इथे प्रतिस्पर्धी आणायचं नाही. जे काय मिळालं पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातूसाहेबांची, भारतीय जनता पार्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचाच संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल. आम्ही ऐकून घेतलेलं. पालवणच्या सभेत नातूसाहेब बोलत असताना हा प्रोटोकॉल राहतो काय? कोण समजता तुम्ही स्वतःला? पालवणच्या सभेत एका 16 वर्षाचा जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हाताला धरायचं, थांबवायचं, ही तुमची संस्कृती? हेदोगडच्या सभेत असेल, गुहागरच्या सभेत असेल, मी इथं बोललो, मी तिथं बोललो, इकडे बोललो, तिकडे बोललो, आणि कुठं कुठं तुम्ही बोलता, तरी पण आम्ही ऐकून घेतलं का? तर तेव्हा तटकरे साहेबांना निवडून द्यायचंय, मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत म्हणून आम्ही शांत होतो. माझं म्हणणं 80,000चं जे लीड म्हणतात ना दापोलीत, असंच योगेश कदमाने आठवून सांगावं की तटकरे साहेबांना मी 25,000चं लीड देईन, नाही तर मी राजकारण सोडून टाकीन, असं जाहीर वक्तव्य तो योगेश कदमांचं. काय झालं? आणि इकडच्या मतदारसंघातला जो गुहागर येतो, गुहागरमध्ये जो भाग येतो खेळातला, तिथं काय झालं याचाही विचार करा. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही 100% महायुतीच्या बेंडल साहेबांच्या अजिबात विरोधात नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय. पण रामदास कदमांनी जे काल बेताल वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरण, जी काही दिलगिरी आहे, जी की माफी आहे, ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते मंडळींनी आणि रामदास कदमांनी ही व्यक्त केलीच पाहिजे. नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काही निर्णय महायुतीचा तो होणार आहे. फक्त एकच जी शंकेला वाव राहते, रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन इथल्या कुणबी समाजाचा, इथल्या ओबीसी समाजाचा, गुहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वासघात तर करत नाही आहेत ना. आणि म्हणून पुन्हा त्या व्याख्येची आठवण करून देतो. काल जे म्हणाले की विधानसभा निवडणुका लढवणं हा विनय नातूंचा छंद आहे. मी पुन्हा तोच प्रश्न विचारेन, विनय नातूंचा जर छंद असेल तर विधानसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा विधानसभेत पराभव झाल्यानंतर तुम्ही विधान परिषदेत जाताय, मग तो तुमचा काय धंदा आहे की काय? असाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडणार आहे ना. आपल्या गुहागर मतदारसंघातला म्हणजे सर्वच महाराष्ट्रातला कशी परिस्थिती आणि काय सिच्युएशन आहे सांगा. आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, प्रचाराला रंगत यायला लागलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जे नियोजन केलं होतं ते सगळेजण भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, आरपीचे असतील, महिला सेनेचे असतील, घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने एकत्रित्या सर्वजण जोमात कामाला लागलेले आहेत आणि सर्वजण आपली पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता यशस्वी होत आहेत. आमचं स्वतःचं विजन आहे ते सुद्धा आम्ही घेऊन जातोय आणि त्यामुळे निश्चितपणाने खात्री आहे की आम्हाला विजय हा मोठ्या फरकाने मताधिक्याने मिळणार आहे. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत भास्कर जाधव हे तिसऱ्यांदा निवडणुकीचे लढवत आहेत, तर किती आव्हान आहे तुमच्या समोर त्यांचं? मी असा कार्यकर्ता आहे की मी स्वतःचं माझं जे विजन आहे ते लोकांसमोर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. दुसरा काय करतो, तिसरा काय करतो त्याची मला काय दिलं नाही. माझं स्वतःचं विजन आहे, माझ्या पक्षाची पॉलिसी जी आहे, माझ्या पक्षाचं धोरण आहे ते लोकांसमोर घेऊन जायचं. माझ्या कार्यकर्त्यांचे विचार आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि ह्या सगळ्या विचारांमध्ये आता परिवर्तन लोकांना हवं आहे हे निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणानं मोठ्या संख्येनं मोठ्या फरकाने मताधिक्याने विजय मिळणार आहे. कुणबी समाज फॅक्टर हा गुहागरमध्ये आहे, त्या दृष्टीने ह्या उमेदवारांची ही मिळाली. परंतु कुणबी समाज सोडून सुद्धा आणखी काही समाज आहे, त्यांच्याशी तुमचं किती रॅपो किंवा किती संपर्क झालेला आहे? असं आहे की बोललं तर कुणबी समाज, मी ज्या कुणबी समाजाने येतो
त्या कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे ही माझी राजकीय भूमिका आहे. ती मी कधी लपून ठेवली नाही. पण त्याचबरोबर तितक्याच ताकदीने सर्व जाती धर्माच्या लोकांना सुद्धा सोबत जाण्याची भूमिका माझी कायम राहिलेली आहे. तर सर्वांना समान न्याय आणि समान संधी या तत्वावरती मी माझ्या आयुष्याच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तशा प्रकारची वाटचाल ही केलेली आहे. आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाऊन आम्ही याच्यामध्ये सुद्धा प्रचाराच्या दिवाळीमध्ये किंवा प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि सगळ्यांना सोबत जाऊन मोठ्या फरकाने आम्हाला विजय. शेवटचा प्रश्न, शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल एक स्टेटमेंट केलं होतं एका चॅनलला, मुलाखत देताना लोकल चॅनलला, की ते नातूंवर जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेत आणि आता मीटिंग पण चालू आहे. त्यांनी आता सध्या दोन्ही बाजूचे प्रचार थांबवले. तर या विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भामध्ये नक्की त्यांचं काय बोलणं झालंय, कारण मी रात्री उशिरा घरी आलो आणि नक्की त्यांचं काय बोलले मला माहित नाही. पण जर चुकून एखादं वक्तव्य केलं तर उमेदवार म्हणून त्या पक्षाच्या माझ्या अधिकृतरित्या उमेदवार म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा प्रकारे एकमेकांना सोबत घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. नक्की काय झालं ते मला माहिती नाही, मी ते काही स्टेटमेंट बघितलेलं नाही अजून. परंतु जर कोणाचा त्यातून काही गैरसमज झाला असेल तर त्यातून दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मी माझ्या वतीने उमेदवार म्हणून सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. विनय नातू साहेबांशी माझे काही वैयक्तिक संबंध आहेत. त्या संबंधांच्या अनुषंगाने मी त्यांना तिकडे भेटायला गेलो होतो. आणि आता सध्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे काही मला आदेश दिलेत की आता आम्ही राजेश बेंडल साहेबांचा प्रचार करतोय, त्या प्रचाराची इकडे आमची जी काही जोरदार जी काही तयारी चालू आहे त्या तयारीचीच व्यूहरचना पुढची काय असेल, आम्हाला कुठे कुठे प्रचार करायचा आहे, भाजपचे कार्यकर्ते आहेत, आरपीआयचे कार्यकर्ते आहेत, आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यानंतर कुंभी समाजाचे कार्यकर्ते आहेत, ह्या सर्वांनी मिळून प्रचार कसा करावा, त्याची पुढची रचना काय असावी, या चर्चेसाठी मी नातू साहेबांना भेटायला गेलो होतो. आणि त्यांच्याशी एकंदरीत चर्चा करत असताना मला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात अशी कुठली खंत होती. पण जर का असं कुठलं वक्तव्य बाईंनी काय केलंय तर त्याच्याविषयी बोलायला मी इतका मोठा नाही. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे त्याच्यावरती जे काही निर्णय घेतील त्याला आम्ही इकडे तयारी करू. मला त्याविषयी काहीच कल्पना नाहीये, कारण की आता आम्ही सर्वांची चर्चा करतोय. ते व्हिडिओ काही आले माझ्याकडे, पण अजूनपर्यंत खरी परिस्थिती बघितली तर आम्ही प्रचार चालू ठेवलाय. तर आमचे जे आदेश आहेत वरिष्ठ नेत्यांकडनं आम्ही पाळणार.